बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कथा वंश. गावावर काळोख पसरला. रात्र चढू लागली तसे रस्त्यावरच्या खांबावरचे दिवे लागले. खांबांच्या पायापुरताच रस्ता उजळून गेला. माणसांच्या पोटाची आग शांत करून घराघरातल्या चुली थंड झाल्या. पळणाऱ्या रात्रीबरोबर माणसांनी जमिनीला पाठी लावल्या. गावावर निरव शांततेचं सावट पसरलं. रस्ते निर्मनुष्य झाले. गाव उसासा टाकू लागला. त्याचवेळी जाधव गल्लीतल्या चौकात ठो ठो बोंब झाली. त्या बोंबेचा आवाज गल्लीच्या डोक्यावरून फिरला आणि हवेतच विरून गेला. क्षणभरच त्या बोंबेनं माणसांचं मिटलेलं डोळं किलकिलं झालं होतं. पापण्यांची उघडझाप झाली. माणसं या कुशीवरून त्या कुशीवर वळली, पण अंथरुणातून उठून बाहेर कोणीच आला नाही. ती बोंब त्या गल्लीला रोजच्या सवयीची होती, म्हणूनच गल्लीनं तिकडे कानाडोळा केला. ती बोंब तात्या शिंदेनं ठोकलेली. बोंब ठोकून गल्लीनं तात्या शिंदे तसाच खालच्या आडाच्या दिशेनं गेला. तात्या बारपट्याच्या आडाजवळ आला. आडाच्या आसपास कोणीच नव्हतं. आडावरच्या मोकळ्या रहाटाला दोराचा फास लोंबकळत होता. त्या रहाटाची एक बाजू धरून तात्या आडाच्या बांधीव कठड्यावर रेलला. तसंच थोडं पुढं झुकत त्यानं खाली आडात वाकून पाहिलं. आडाच्या स्वच्छ शांत पाण्यात तात्याला डोक्यावर आलेल्या चंद्राचं रुपेरी प्रतिबिंब दिसलं. जणू डोक्यावरचा आभाळच त्या आडात उतरल्यासारखं तात्याला वाटलं. तात्यानं एकदा वर आभाळाकडे चंद्राच्या दिशेनं आणि एकदा खाली आडातल्या पाण्यात पाहिलं. दुसऱ्या क्षणी तात्यानं रहाटाला उलट दिशेनं जोराचा हिसडा दिला. तसा रहाट स्वतःभोवतीच गर फिरला. रहाटावरचा दोर सुटला आणि त्याचा फासका जोरानं जाऊन आडातल्या पाण्यावर आपटला. पाण्यात असंख्य तरंग उठले. पाण्यात पडलेलं चंद्राचं रुपेरी प्रतिबिंब विद्रूप झालं. ते पाहून तात्या मोठ्यांदा हसला. त्याचं विराट हसणं आडाच्या पोहऱ्यात घुमलं. चंद्रावरच विजय मिळवल्याचा तात्याला आनंद झाला. त्या आनंदातच तो गल्लीनं पळत सुटला. तर असा हा खुळा झालेला तात्या एकेकाळी त्याच गावातला एक सधन माणूस होता. ऐस पैस वाड्यात राहणारा, रुबाबदार घोड्यावरून रपेट मारणारा. तात्याच्या घरात बापाची पिढीच्या सावकारी नांदत असलेली. ऐन जवानीत तात्याचं लग्न झालं, तेही गडबडीनंच. तात्याची आई अचानक वारली म्हणून तात्याच्या थकलेल्या बापानं तात्याचं लग्न उरकून घेतलं. लग्न सावकारकीच्या इतमामात शोभेल असंच झालं. वाड्याच्या चौसुपी अंगणात गाव जेवणाच्या पंक्ती उठल्या. गावाचे डोळे दिपवून जाणारी वरात निघाली. तात्यांच्या खांद्यावरच्या उपरण्याला अंगावरच्या पातळाच्या पदराची गाठ बांधून उंबरट्यावरचं धान्याचं माप ओलांडून तात्याची बायको मालू तात्याच्या वाड्यात आली. तिच्या आगमनानं वाडा तात्याच्या आईचं दुःख विसरून गेला. देखण्या मालूकडं पाहून तात्याचा बाप प्रसन्नपणे हसला. त्याला सर्वच गोष्टीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. तात्याच्या सुखी संसाराच्या गाड्याची चाकं गतीनं फिरू लागली. काही वर्ष अशीच पळत गेली, पण तात्याच्या बायकोची कुस रिकामीच राहिली. वर्ष उलटतील तसा तात्याचा बाप मात्र अस्वस्थ झाला. त्याला आपल्या नातवाचं मुख पाहण्याची फारच तीव्र इच्छा झाली. पोरा बाळाने खेळणारा वाडा पाहण्यासाठी त्याचा जीव आसुसला. तात्याचंही तसंच झालं. बरोबरीच्या माणसात बसता उठता तात्या कोमेजू लागला. त्यालाही मूल होईना याचं शल्य जाणवू लागलं. त्यामुळं पोराच्या विचारानं तोही खंगत निघाला. हे तात्याचं दुःख मात्र त्याच्या बायकोनं मालूनं हेरलं आणि एकदा ती तात्याला सहजच म्हणाली, असं किती दिवस नुसती पोराची आशा धरून बसायचं? त्यापेक्षा काहीतरी औषध पाणी तरी बघूया. तिच्या या बोलांनी तात्याचे डोळे उघडले. दैवावर हवाला ठेवून पोरासाठी वाट बघायची त्याच्याही जीवावर आलं होतं. मग त्या दिवसापासून तात्या औषध पाण्याच्या मागे लागला.
त्यानं सांगलीला जाऊन चांगल्या दवाखान्यात बायकोला व आपल्याला तपासून घेतलं. देव दैवतांना नवस सायास करून कंटाळलेल्या तात्याला डॉक्टरकडून उत्तर मिळालं, तुमच्या बायकोत शारीरिक दोष आहे, मूल होणार नाही. या डॉक्टरच्या उत्तराचा तात्याला धक्काच बसला. त्याची बायको तर पूर्ण कोलमडून गेली. तरीही तात्यानं तिला धीर दिला. तिला म्हणाला, डॉक्टरचं काहीतरी चुकतंय, असं घडायचं नाही, तुला अपवार होणारच. याच एका आशेवर पुढं तात्या आणि मालू जगत राहिली आणि वंशाच्या दिव्यासाठी तात्याचा सगळा वाडाच आतल्या आत झुरत बसला. दिवस नेहमीसारखाच उगवत होता आणि मावळत होता, पण तात्याला मूल होण्याची काही आशा दिसत नव्हती. मावळणाऱ्या दिवसांबरोबर तात्याचा म्हातारा पण जास्तच थकत निघाला. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत निघाली. आता आपण जास्त दिवसाची सोबती नाही हे तात्याच्या म्हाताऱ्यानं ओळखलं. म्हणून तो अलीकडे उदासपणा तात्याला म्हणायचा, तात्या, माझ्या नशिबात काय वंशाचा दिवा बघायचं नाही, तुझं पुवार दिसर असं वाटत नाही मला, आणि मी पण काय आता लई दिवसाचा सोबती नाही. ह्यावर तात्या एकदम खिन्न व्हायचा. मग बोलायचं म्हणून सांत्वनपर बापाला म्हणायचा, दादा, असं का म्हणतोस, पुवार काय होयाचं राहतंय होई, अजून वय झालं नाही, ते आजचं उद्या होईलच की. असं हे बापलेकांचं बोलणं वरचेवर चालायचं. असाच एका संध्याकाळी तात्याचा म्हातारा सोप्यात चिलीम ओढीत बसलेला. चिलमीतून निघणाऱ्या धुरानं सोपा धुरकटलेला. घरात आत बाहेर दिवे लागलेले. वाड्यात माणसंच कमी असल्यानं मूळचाच भकास दिसणारा वाडा रात्रीचा जास्तीच उदासवाना वाटत असलेला. त्या मोकळ्या वाड्याकडे शून्य नजरेनं पाहत असतानाच तात्याच्या बापाला वाटलं, कधी एकदा पोरा बाळांनी ह्यो वाडा भरायचा. या विचारानं तो जास्तीच अस्वस्थ झाला. त्याला चिलमीतल्या धुराचा ठसका लागला. त्यानं चिलीम पालथी करून जमिनीवर चिमणीतली राख झाडली. आलेला ठसका आवरून एक दीर्घ उसासा सोडला. त्याचवेळी वाड्याच्या दरवाजातून तात्या सरळ आत सोप्याला आला. तात्याकडं एकटक रोखून बघत तात्याचा म्हातारा तात्याला म्हणाला, लेका तात्या. काय म्हणता, तात्या बोलला. यावर क्षणभरच थांबून विचार केल्यासारखं करून तात्याचा बाप बोलला, तात्या, माझं एक ऐकशील का. न ऐकायला काय झालं, सांग तरी. बघ तात्या, सांगीन, पण तू ऐकतोयस का नाही कुणाला ठावं. असं कसं म्हणतोस, सांग तरी अदुगर. मग ऐक तर. असं म्हणून म्हाताऱ्यानं एक दम घेतला आणि म्हणाला, नव तात्या, मालूची काय कुस उजवायचं चिन्ह दिसना झालंय, आणि आता माझं बी म्हातारपण संपत आलंय. तो बोलायचा थांबला. तरी पण तात्या गप्पच. परत म्हाताराच म्हणाला, तर म्या म्हणतो, असं केलंस तर. कसं, तात्याला उमका फुटला. म्या म्हणतो, तो दुसरं लगीनच केलंस तर. बापाच्या या शेवटच्या वाक्यानं तात्या चिंताक्रांत झाला. काहीही न बोलताच उठला आणि आतल्या घरात गेला. तात्याच्या बापाला त्याचं वागणं खटकलं. तात्यानं आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं याचं त्याला वाईट वाटलं. तो त्या रात्री कोणाशीही न बोलता तसाच उपाशी झोपला. तात्याला पण याचं फार दुःख झालं. त्याला पण दुसरं लग्न करावंसं वाटत होतं, पण बायकोला कसं समजवायचं हेच कोडं सुटत नव्हतं. तिला विचारल्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. म्हणूनच त्यानं बापापुढं मौन धरलं होतं. त्या रात्री मध्यान्हपर्यंत तात्या स्वतःच्याच विचारात जागाच राहिला. काही केल्या त्याचा डोळाच लागेना. या कुशीवरून त्या कुशीवर तो सारखा तळमळत राहिला. अस्वस्थपणे तो मासावरून उठला. त्यानं दिवा लावला. दिव्याच्या प्रकाशानं खोली उजळून निघाली. का उठला असा, झोप लागेना होई. असं माझ्यावर त्याच्या शेजारी झोपलेली मालू उठून बसत म्हणाली. तसं तात्यानं दचकून तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हणाला,
अजून तू जागीच आहेस होय? तुम्हाला झोप नाही, मग मला कशी लागेल? ती खोचकपणे बोलली. त्यावर तात्या जास्तीच गोंधळला. मग माझ्यावर तिच्या शेजारी बसत म्हणाला, काय केले हा, झोपच लागना झाली या. तुला तुला एक विचारावं म्हणतोय. विचारा की. त्यात असं दफकायचं काय म्हणून? असं ती हसूनच बोलली. यावर अडखळत तात्या म्हणाला, नाही पण पण आणखी काय? दादा म्हणतोय दुसरं लगीन करा, हेच नव्ह का? असं ती मध्येच बोलली. तसा तात्या पुरताच गोंधळला. हे तिला कसं कळलं या प्रश्नाने विचारात पडला. मग त्यानं तिलाच विचारलं, पण हे तुला कसं कळलं? तुमचं आणि मामंजींचं सगळं बोलणं मी दाराआडनं ऐकलंय, असं ती म्हणाली. तसा तात्याचा चेहरा उतरला. तो बायकोकडे बघतच राहिला. असं टक लावून काय बघताय? तीच म्हणाली, काय नाही. म्हणलं तुझा विचार काय आहे? माझा विचार काय असणार? कुठल्या बाईला आपल्या घरात सवत आल्याला बरं वाटेल? नाही पण. एवढंच म्हणून तात्या पुन्हा गप्प झाला. थोडा वेळ दोघेही एकमेकांशी बोलली नाहीत. या शांततेला वाचा फोडीत तीच म्हणाली, मामंजी म्हणत्या तेच बरोबर आहे. म्या तुम्हासनी मागच हे सांगणार होते, पण माझे बी धाडस झालं नाही. तर आता मामंजी सांगत्या ती तसं दुसरं लगीन करा जावा. होय, माझी काय बी आडखाटी नाही. बायकोच्या या बोलण्यावर तात्याचा विश्वासच बसेना. त्याला ती आपली चेष्टाच करते असं वाटू लागलं. म्हणून तोच बायकोवर खेकसला. पुरी झाली चेष्टा, काहीतरी खऱ्यातलं बोल. त्यावर आपलाच हात आपल्याच गळ्यावर ठेवून मालू त्याला म्हणाली, ह्या माझ्या गळ्या शपथ, तुमची चेष्टा करीत नाही म्या. आता तुम्ही दुसरं लगीन करा, माझी कुस कधीच उजवायची नाही. बायकोच्या या बोलांनी तात्याला क्षणभर गहिवरून आलं. त्याला मालू देवीसारखी वाटली. एक गंभीर मामला सुटला म्हणून समाधानही वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तात्यानं आपल्या बापाला दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला. तसा त्याच्या बापालाही आनंद झाला. तो तात्याला त्या आनंदातच म्हणाला, आजच्या आज बांबवड्याच्या पाहुण्याला सांगावा धाडतो, तिची एक पोरगी आहे. पाठीमागं त्यानंच एक डाव तुझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं होतं. तात्याला आपलं दुसरं लग्न होणार याच्या आतल्या आत गुदगुल्या झाल्या. कधी एकदा दुसरं लगीन होतंय असं त्यालाही वाटू लागलं. तात्याच्या बापाचा निरोप पोचल्याबरोबर बांबवड्याचा पाहुणा लगबगीनं तात्याच्या घराला आला. सोप्यातल्या बैठकीवर चहा पाणी झालं. तात्याच्या बापानं तात्याच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव बांबवडेकरांपुढे ठेवला. तसा बांबवडेकर एकदम खुश झाला, पण आपली खुशी चेहऱ्यावर न दाखवताच तो बोलला, पण पाहुणं, तात्याचं हे दुसरं लगीन आहे. त्यात त्याचं निम्म वय पण झालंय. त्या कारणानं त्याला पोरगी मिळायचं कठीण आहे. आणि समजा त्यातनं बी त्याला कोणी पोरगी दिलीच तर समजा खर्च तुम्हासनीच करावा लागेल. तुम्हासनी कोण हुंडा देणार नाही. असं एका दमातच बांबवडेकर सगळं स्पष्ट बोलला. तसा हातची शिकार निसटल्यासारखा तात्याचा बाप पण उतावळेपणानं म्हणाला, तुमचं बरोबर आहे. आम्ही तर कशाला हुंडा मागू, सगळा खर्च आम्हीच करू. बघा कुणाची पोरगी आहे काय. त्यावर थोडा वेळ गप्प बसून डोकं खाजवीत बांबवडेकर म्हणाला, मग लांब कशाला जायला पाहिजे. तुम्ही आम्हीच जुन्याचं नवं करूया की. बघा माझी पोरगी तुम्हाला पसंत पडते या का. तात्याच्या बापाला पण तेच पाहिजे होतं. तो लगेच तयार झाला. त्यानं तिथंच सुपारी फोडली. बांबवडेकरांना 2 दिवस मुक्कामाला ठेवून घेतला आणि आपली भावकी जमवून तात्याच्या दुसऱ्या लग्नाच्या याद्या केल्या. भावकीला जेवण मिळालं. बांबवडेकर कपाळावर तांबड्या गंधाची नामाडी ओढून डाव जिंकल्याच्या आविर्भावात निघून गेला. पुढं चांगल्या मुहूर्तावर तात्याचं दुसरं लग्न झालं.
जास्ती गाजावाजा न करता ते गावातल्याच देवळात झालं. तात्याची दुसरी बायको रंगानं हळदीसारखी गोरीपान होती, पण अंगानं अतिशय किडकिडीत होती. तिला उंची किमतीचा शालू नेसवला होता, पण ती एखाद्या बुजगावण्यासारखी वाटायची. आता मात्र वंशाचा वेल वाढेल, त्या वेलीवर फुलं उमलतील म्हणून तात्याचा म्हातारा आनंदून गेला. तात्याच्या बापाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तात्याच्या दुसऱ्या लग्नाला 2 वर्षे झाली, तरी तात्याच्या दुसऱ्या बायकोचीही कुस रिकामीच राहिली. तसा तात्या काळजीत पडला. त्याच्या म्हाताऱ्यानं धसकाच घेतला. ज्यासाठी तात्याचं लग्न केलं ते साध्य होत नव्हतं. तात्याच्या बापानं हाय खाल्ली, त्याला अन्न गोड लागेना. तात्यातच काहीतरी दोष आहे. ह्यापुढं ह्या वाड्याची वंशवेल तुटणार, वाडा रिकामाच राहणार. या विचारांनी त्याला रात्रंदिवस घेरलं. आता जास्ती दिवस जगणं सुद्धा त्याला नकोसं वाटू लागलं. अन्न पाण्याचाच त्यानं त्याग केला आणि एक दिवस भर दुपारचा सूर्य डोक्यावर आला असतानाच म्हाताऱ्यानं राम म्हणून देह ठेवला व तो वाडा कायमचाच सोडला. बाप गेला तसा तात्याचाही भक्कम आधार तुटला. तात्याला अतिशय दुःख झालं. त्या दुःखातून त्यानं स्वतःला कसंबसं सावरलं. पण त्याच्यापुढं दुसरंच एक संकट उभं राहिलं. त्याच्या दुसऱ्या बायकोला क्षयरोगानं गाठलं. त्यामुळं तीही दिवसेंदिवस अंगानं झिजू लागली. तिची प्रकृती ढासळली. नुसता एक हाडाचा सापळाच तिच्या रूपानं त्या वाड्यात वावरू लागला. तिच्यासाठी केलेलं सगळं औषध पाणी व्यर्थ गेलं आणि एक दिवस ती पण निश्चित झाली. तात्यावर दुःखाची आणखी एक दरड कोसळली. आता आपल्याच नशिबाला दोष देण्यापलीकडं तात्या काहीच करू शकत नव्हता. पुन्हा अनेक जणांनी तात्याच्या डोक्यात तिसऱ्या लग्नाचा विषय घातला, पण तात्याला सगळंच नामंजूर होतं. फक्त येईल तो दिवस विषण्णपणे ढकलीत राहिला. त्याशिवाय त्याच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. एक दिवस तात्याची पहिली बायको मालू तात्याला म्हणाली, धन्नी, असं किती दिवस काढायचं? मग काय करावं म्हणतीस? आता आणखी तिसरं लगीन करू काय? असं तात्या हताशपणे बोलला. त्यावर समजावणीच्या सुरात मालू म्हणाली, म्या म्हणते तसं करशीला का? कसं? नाही म्हणजे म्हातारपणी आपल्याला कोणतरी आधार नको का? निदान पाण्याची घागर तरी आणून द्यायला. तुझं सगळं खरं आहे, पण काय करायचं? दैवाच्या गोष्टी का आपल्या हातात आहे ती का? हातात नाही म्हणून गप्प बसायचं काय? पण मग करायचं काय? म्या म्हणते एखादं पै पाहुण्यातलं पोरग दत्तक घेतलं तर काय होईल? असं मालू जपून बोलली. त्यावर तात्या दिग्मूढ झाला. गोंधळल्यासारखं करून म्हणाला, तसं जिव्हाळ्याचं कुणाचं पोरग आहे? मग अंदाज घेत मालूच बोलली, माझ्या थोरल्या भावाचं धाकटं पोरग आहे की. आता चांगलं बळकट झालंय. वर्षभरात लग्नाला पण येईल. तिलाच घेऊया. सगळा कामधंदा पण सांभाळील. रानातल्या कामाची सवय पण त्याला हाय. असं मालू सगळंच स्पष्टपणे बोलली. ती हे सर्व भीत भीत बोलली, पण तात्याला तिचा विचार पटला. तात्या तिला म्हणाला, मग बघ तुझा तू विचार करून. तुला जसं बरं वाटेल तसं करून टाकू. त्यावर तात्याची बायको मालू कामाला लागली. ती आपल्या माहेरी गेली. तिनं आपल्या भावाशी बोलणी केली. तात्याची एवढी मोठी इस्टेट बघून तिचा भाऊ मनातून हरकून गेला. त्याला आपली बहीण लक्ष्मीसारखी वाटली. त्यानं लगेच बहिणीच्या म्हणण्याला होकार दिला. माहेरातच सर्व ठरवून तात्याची बायको परत आली. चांगल्या मुहूर्तावर पोरग्याचा दत्तक सोहळा पार पडला. पोरगं चांगलंच थोराड होतं. वयात आलं होतं. तरीही तात्यानं त्याला मांडीवर घेऊन दत्तकाचा कार्यक्रम उरकला. तात्याच्या बायकोला मनापासून तो आपलाच पोरगा वाटला. सोहळा आनंदानं पार पडला. पण प्रत्येक आनंदा पाठीमागं त्या वाड्याचं दुःख दडलं होतं.
दत्तक पोरग शेती भातीच्या कामाला लागलं. पहिल्यापेक्षा वाड्याचा संसार सुखानं चालू लागला. वयात आलेल्या दत्तक पुत्राचंही लग्न उरकून घ्यावं आणि सूनबाई घरात आणावी असं मनाशीच तात्याची बायको आडाखे बांधू लागली. तात्याशीही त्याबाबत चर्चा करू लागली. पण काळाची योजना निराळीच होती. एकाएकी मालू पोटदुखीनं आजारी पडली. आजार बळावतच गेला. मालू जी अंथरुणाला खिळली ती कायमची झोपली. तात्याला व दत्तक पोरला सोडून निघून गेली ती. तात्याचं सर्वस्वच संपलं. मालू गेल्यामुळं तात्याची व त्याच्या दत्तक पोराची जेवणा खाण्याची हेळसांड होऊ लागली. म्हणून तात्याचा मेहुणा त्याच्या पोरासाठी स्थळ आणू लागला. दत्तक पोरग्याच्या लग्नाचा विचार तात्याच्याही मनात निर्माण झाला. असाच एक दिवस तात्या आपल्याच विचारात वाड्याच्या दरवाजात पायरीवर बसलेला. त्यावेळी वाकडी वाट करून वयस्कर रामू पाटील तात्याच्या वाड्याकडे आला. तिथंच तात्या शेजारी पायरीवर टेकला. त्यानं तात्यालाच तंबाखू मागितली. तात्यानं दिली तंबाखूची चिमूट डाव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ती उजव्या हाताच्या अंगठ्यानं चोळत चोळत हळूच तो तात्याला म्हणाला, तात्या, हे एक बोलू का? बोल की. कानावर आलंय ते खरं आहे का? कशाबद्दल? तात्यानं सरळ प्रश्न केला. त्यावर रामू पाटील म्हणाला, तात्या, पोराचं लगीन करतो यास असं कळलं. होय, खरं आहे. तात्या मन मोकळं करून बोलला. तसा खोचकपणे रामू पाटील तात्याला म्हणाला, त्या पोराचं लगीन करून भाकरीला महाग उचेल. किती झालं तरी त्यो दत्तक वंश आहे. त्याला काय करतंय रक्ताचा जिवाळा. बायको आली म्हणजे त्यो तिच्यातच गुरपटायचा आणि तूच त्याला अडगळ होयाचास. हे तत्वज्ञान रामूनं तात्याला दिलं. त्यावर तात्यानंही चिंतित होऊन रामूला विचारलं, रामू आप्पा, मग काय करावं म्हणता? भाकरीची काहीतरी सोय बघाय नको का? यावर रामू म्हणाला, मग असं केलं तर कसं? आणखी एक लगीनच करायचं. अच्छा अच्छा अच्छा, लगीन नको. लग्नाची हौस पुरती फिटली हवा. झालं तेवढं रामायण रगड झालं. तसं नव्हतं तात्या, तुझ्या भाकरीची व्यवस्था होईल का नाही? आपली हक्काची भाकरी झाली म्हणायची रे. नकळत तात्याला पण रामू आप्पाचा सल्ला पटला. पण काळजीनंच तात्यानं रामू आप्पाला विचारलं, आप्पा, ह्या वयात पोरगी कोण देतोय? तुला का पंचायती? तू नुसता वय म्हण, पुढचं सगळं म्या बघतो. तू काय बी काळजी करू नकास. असा रामू आप्पानं तात्याला धीर दिला आणि भावनेच्या भरातच तात्या रामू आप्पाला वय म्हणाला. त्याच दिवशी रामू पाटील कामाला लागला. त्यानं आपला दुधगावचा परिस्थितीने गळाटलेला पाहुणा गाठला. त्याला पोरगी फुकट खपतीया असं मतवून त्याची तरणी बांड पोरगी तात्याच्या गळ्यात बांधली. तात्याचं तिसरं लगीन गुपचूप झालं तरी गावात बातमी फुटलीच. सगळ्या गावानं तात्याला नावं ठेवली. माणसं म्हणाली, घागरी पुढं चंबू शोभत नाही. हे बी तात्याला कळू नये काय? गावच्या टीकेकडं तात्यानं मुरदाडपणं दुर्लक्ष केलं आणि तो तिसऱ्या बायकोसह प्रपंचाला लागला. पुढं वर्षभरातच तात्याची तिसरी बायको पोटोशी झाली. तिला दिवस गेले. तिच्या वाढत्या पोटाकडे बघून तात्याची छातीही रुंदावली. आपल्या वाड्याला वंशज मिळाला या आनंदात तो बेहोश झाला. बापाचं स्वप्न साकार झाल्याचं त्याला समाधान मिळालं. वयाची लाज सोडून तो स्वाभिमान त्यानं जोपासला. आता त्याला आपल्या दत्तक पोराचा मत्सर वाटू लागला. ते पोरगं त्याला ब्याद वाटू लागलं. त्याला तो क्षुल्लक कारणावून हिडीस फिडीस करू लागला. त्यामुळे तात्याच्या मेहुण्याकडची माणसंही चिडीला पडली. तात्याला दत्तक पोरगा नकोसा झाला. बघता बघता दिवस सरले. तात्याच्या तिसऱ्या बायकोला मुलगा झाला. तात्याच्या वाड्यालाच आनंदाचं पिसं भरलं. तात्याच्या वाड्यावर गुढी उभारली गेली. दारात सनई चौघडा वाजू लागला. या गोष्टीचा हादरा तात्याच्या दत्तक पोराच्या बापाला
तात्याच्या मेहुण्याला बसला. तात्याच्या इस्टेटीला रक्ताचा वारस झाला म्हणून तो तडपडू लागला, पण आपली वंशवेल फळाला आली म्हणून तात्या कृतार्थ झाला. तात्यानं पोराचं बारसं जंगी घातलं. वाड्यात गाव जेवणाच्या पंक्ती बसल्या. वाडा भरून सुवासिनी गोळा झाल्या. मोठ्या थाटामाटात बारशाचा कार्यक्रम पार पडला. तो दिवस कसा आनंदात सरला ते देखील तात्याला कळलं नाही. हळूहळू रात्र वाढू लागली. वाडा शांत होत निघाला. वाड्याच्या ढेलजेत पान खात बसला तात्या तोंडातली पानाची रंगीत पिचकारी टाकून उठला आणि झोपायला आत निघून गेला. माझघराच्या उंबऱ्याजवळच तात्याची पावलं अडखळली. माझघराचं दार बंद होतं. आतून हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. तात्यानं दाराच्या रुंद फटीला डोळा लावला. दिव्याच्या प्रकाशात तात्याला आतलं सारं काही दिसत होतं. तात्याच्या बायकोच्या बाजल्यावर कोणीतरी पाठमोरा बसला होता. तात्यानं डोळं बारीक करून बघितलं तर तो त्याचा दत्तक पोरगाच. त्याच्या मांडीवर तात्याला नुकतंच झालेलं लहान पोरगं होतं. त्या मांडीवरच्या पोराकडे निरखून बघत तात्याची बायको त्याच्या दत्तक पोरग्याला म्हणाली, कुणासारखं दिसतंय? तूच सांग की. तो म्हणाला, ह्या त्याच्या बाप्पासारखं दिसतंय. असं म्हणून ती पुढं सरकली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून तिनं आपले ओठ हसत हसतच तात्याच्या दत्तक पोराच्या गालावर टेकले. ते दृश्य बघून तात्याच्या पायाखाली धरणीकंप झाल्याचा तात्याला भास झाला. त्याच्या डोळ्यात जाळ झाला. विचारांचा अग्निकुंड पेटला. त्याला त्याचा बाप आठवला. तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला, वंश, कुणाचा वंश कुणाला झाला? ह्या तात्या पाटलाच्या वाड्याला वंश झाला. दत्तक पोरगा, त्या पोरापासनं काय घडलं हे? पोरगा आणि आई, अरे आणि मला वंश, या वाड्याला वंश. तात्याच्या विचारांचं भान संपलं. एकाएकीच तात्या मोठ्यांदा खो खो हसला. त्याच्या भेसूर हसण्यानं वाडा गरजला. त्या क्षणीच वेडा झालेला तात्या वाड्यातून बेभानपणे पळत सुटला. रस्त्यावर चौकात जाऊन त्याने बोंब ठोकली आणि खो 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 हसून मोठ्यानं ओरडला, ह्या तात्या शिंदेच्या खानदानाला वंश झाला. आयता वंश जन्माला आला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.